जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यापासून सांगत होतो की 2024ला ही 9,000ची पोलीस भरती निघणारच आहे. परंतु बरेच मित्र म्हणले की हे गाजर आहे, काकडी आहे, वाळूक आहे. तर बघा मित्रांनो, असं काय नाही. कारण का फडणवीसनी परवाच्याच विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही गेल्या वर्षी 17,000 आणि या वर्षीची 17,000 असं 34,000 पोलीस भरती आणि येणारी जी काही 9,000 पदं आहेत, अशी टोटल आमच्या कार्यकालामध्ये म्हणजे 2.5 वर्षामध्ये आम्ही टोटल 40,000 प्लस पोलीस भरती काढलेली आहे. त्यांनी सरळ सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की जी काही येणारी पोलीस भरती आहे, म्हणजेच 2024मध्ये जी पोलीस भरती निघणार आहे, त्यामध्ये जे काही वयवाढीचे मुद्दे आहेत, म्हणजे एक चान्स तरी 100% सगळ्याला भेटणार आहे. ज्याचं वय संपलेलं आहे त्यांना एक चान्स हा जरूर देण्यात येईल, असं आपण वारंवार सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस माझ्या चॅनलला भेट द्या की कुठलीही वयवाढ भेटणार नाही आणि कोणतंही पोलीस भरती स्थगिती भेटणार नाही, पाऊस असू द्या, काय असू द्या. तर आजच्या त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ लास्टपर्यंत तो खरा ठरलेला आहे. कारण का ही पोलीस भरती खूप पुढे गेलेली आहे आणि आता सध्या थांबवणं हे शक्य नाही. त्या कारणाने सध्या जी काही पोलीस भरती आहे ती अशीच राहणार आहे. आणि जे काही 2024मध्ये निघणार आहे त्यामध्ये 100% मुलांना वयवाढ भेटणार आहे. आणि जोराने तयारीला लागा आतापासूनच. परत म्हणू नका की माझं ग्राउंड झालं नाही, हे झालं नाही. तर आतापासूनच पोलीस भरतीला स्टार्ट करा, जेणेकरून जे काही येणारे 9,000 पदं आहेत ते तुमचे सक्सेस होणार आहेत. तर आता असं म्हणू नका की 9,000 पदे कमीच आहेत. काही भरती जे काही अगोदरच्या भरत्या झाल्या त्यामध्ये 4-4 हजार, 3-3 हजार, 5-5 हजार पोलीस भरतीच्या जागा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निघत होत्या. आणि त्यामध्ये काही मुलांनी आपले स्वप्न पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे बघा मित्रांनो, आता जी काही पोलीस भरती निघणार आहे, आता हे परिपत्रक सुद्धा निघालेलं आहे. ते परिपत्रक आपण प्रथम वाचूया. तर बघा, आजचंच लेटर आहे. आज लेटर काढण्याचं जे काही कारण म्हणजे जे काही आपल्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, सुषमाताई अंधारे यांनी उपोषण तिथं मुंबईमध्ये आझाद मैदानावरती चालू केलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने हे परिपत्रक निघालेलं आहे. बघा नेमकं काय आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक स-9 2023. म्हणजेच बघा दिनांक इथं तुम्ही बघू शकता. हे काय दिनांक आहे 3/3/2023 म्हणजे 3 मार्च 2023. आणि नव्हे शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती. सन 22-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची म्हणजेच काय भरण्याबाबतची भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही. तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यावेळी सन 2023 मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024 च्या रिक्त पदांची पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव जे काही पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. हे आश्वासन गाजर नाही, केलं नाही, काय नाही मित्रांनो. हे 100% वय वाढून भेटणार आहे. कुठलंही सरकार येऊ द्या, हे सरकार येऊ द्या किंवा पुढे जे काही सरकार येणार आहे, महायुतीचे उद्या, महाविकास कुठलंही सरकार येऊ द्या. कारण का परवाच आपण व्हिडिओ बनवला होता, पोलीस भरतीमध्ये 57,000 प्लस जागा ह्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पोलिसांच्या रिक्त आहेत. त्यामुळे 2024 ची जी भरती होणार आहे रिक्त पदाची ती 100% त्यांना काढावं लागणार आहे. हे तुम्ही धरून चला. आणि बघा, आपल्या चॅनलवरती अशाच पोलीस भरतीच्या रिलेटेड आपले अपडेट असणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या चॅनल लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट ठरेल. तर व्हिडिओ इतकाच होता. तर जोरदार तयारीला लागा, अजून पण वेळ गेलेला नाही. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ नक्कीच लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका. जय हिंद.